महाराष्ट्र, जिल्हे 36 आणि दानवेक अशोक केसवानी. असं काय केलंय त्यांनी? जॉब स्कॅम्स 5 वर्षात तब्बल 300 कोटीचा मालक झालाय तो. मग आता तो कुठे असेल? त्याला कसं अडवायचं? विकीबाई, प्रॉब्लेम झालाय. कोण होता तो? जनक सिंह. ये है मेरा बिजनेस पार्टनर समीर और हमारे कैफे के ब्रांचेस खोलने के लिए हमें इन्वेस्टर चाहिए. तुला लाज नाही वाटत? माझा जन्मसिद्ध हक्क हिसकावून घ्यायला? मला भाव पण खाऊ देत नाही हा माणूस. मी त्या फोनकडे नुसती मूर्खासारखी बघत बसते की 15-20 वेळा फोन करेल आणि मी कट करीन. इथे जितके तू कमवतोस त्याच्या दुप्पट तू आयटीच्या नोकरीत कमवायचास. उगाच त्या जनकच्या नादी लागून ना. उसकी वजह से मैं अपने बिजनेस पार्टनर को क्यों छोड़ूं? लाव मग पैज. तुमची पुढची मीटिंग सक्सेसफुल होणार आणि नाही झाली तर समीर हा बिझनेस सोडेल. चल ठीक है. हेलो समीर 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 बिझनेस करना इतकी काही सोपी गोष्ट नहीं है. आप जैसे नॉर्थ इंडियन लड़के पे मैं पैसे लगाने के लिए तैयार हूँ. पण मराठी मुलं जॉब ओरिएंटेड असतात. मराठी माणूस म्हणजे नोकरदार, रिस्क न घेणार. त्यांची नोकरीची चटक म्हणजे आपली लॉटरी. जिस भूमि पर छत्रपति शिवाजी महाराज ने जन्म लिया था उस भूमि को तो अधिकार है घमंड करने का. कसे आहात तुम्ही? जनक सिंह, माझ्या देश सोडण्याच्या आधी आपली एक भेट व्हायला हवी. जाने ही नहीं दूंगा, बस अगली मुलाकात का इंतजार करना. लेट्स स्टार्ट द गेम. मित्रांनो माझी ओळख